श्री स्वामी समर्थ। मी आज सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामी समर्थांना विचारले, स्वामी, मी तुमची भक्तिभावाने पूजा करतो। सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही। तरी लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात? तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते। ते तुला फसवतात, तात्पुरता त्यांचा फायदा होतो, पण तू निराश होऊ नको। तुला फसवल्याने त्यांना जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्याचे पाप त्याच्या प्रपंचाला भोगावे लागत असते। वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते। म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट नको करू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। एकदा गंगेला विचारण्यात आले, तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात, त्या सर्व पापांचे तू काय करते? ती म्हणाली, मी समुद्रात नेऊन टाकते। मग समुद्राला विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतो? समुद्र म्हणाला, मी ते ढगात नेऊन टाकतो। मग ढगाला विचारले, तू काय करतो त्या पापांचे? ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो। लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे, तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार। भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी राहा। ठेवले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान। स्वामींना माझा हात पकडा असे कधीच सांगायची वेळ येत नाही। जर आपले त्यांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती असेल, म्हणजे जे घडते ती स्वामीची इच्छा आहे असे समजून चांगल्या वाईटाचा बदल काहीच वाटेनासा होतो। त्यावेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींनी स्वीकारलेली असते। ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील, जे तुम्हाला कडवे बोलले होते तेच तुमचे गोडावे गातील, जे निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील। स्वामीचे बोट सोडू नका, सोन्याचे दिवस नक्की येतील, अशक्यही शक्य करतील स्वामी। शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल। नामानेच अंतरंग शुद्ध बनते, नामानेच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनते, नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआप जाते। आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात, ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा। गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो, ते सावरणे म्हणजे गुरुकृपा। एक वेळेचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळेचे पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा। कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला झेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा। आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते, ती उमेद म्हणजे गुरुकृपा। अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे गुरुकृपा। पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे, ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे गुरुकृपा। जर तुम्ही यावर सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ। जर तुम्ही स्वामींचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्यांच्याकडे काही मागू नका, त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्यांचे आभार माना। माझ्या लेकरा, वेळ नाजूक आहे, जरा सांभाळून राहा। हे युद्ध थोडे वेगळे आहे, दूर राहून लढ। खरं पाहिलं तर जीवनावश्यक काहीच नाही, जीवनच आवश्यक आहे। एक दिवस एक शिष्य आपल्या गुरूंना विचारतो की गुरु, आपल्या सर्व माणसाकडे 2 हात, 2 पाय, 1 मन आणि 24 तास वेळ आहे, तरीही काहीच लोक यशाच्या शिखरांना स्पर्श करतात, परंतु बहुतेक लोक आयुष्यभर अयशस्वी आणि गरीबच राहतात। असे का होते? गुरुदेव हसत हसत म्हणाले, सवयींचं माणसाला यशस्वी किंवा अयशस्वी बनवतात। एक अयशस्वी आणि गरीब माणूस आयुष्यभर अशा सवयी जपतो
ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती जगत नाही. ज्या शिष्याने विचारले की गुरुदेव, अशा कोणत्या सवयी आहे ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोक लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करतात. गुरूंनी जरा गंभीरपणे बरोबर उत्तर दिले. आज मी तुला अशा सवयींबद्दल सांगणार आहे ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोकांमध्ये नसतात. आणि यापैकी काही सवयी तुमच्यामध्येही असतील तर आजच सोडा. या सवयी जाणण्यापूर्वी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या त्या सवयी आहेत. जगातील जवळजवळ प्रत्येक यशस्वी व्यक्तीमध्ये असे आढळून येते, तो समोरच्या व्यक्तीशी आपले बोलणे पूर्ण करतो. तो त्याच्या बोलण्यात कधीही व्यत्यय आणत नाही. तो समोरच्याचे बोलणे पूर्ण लक्ष देऊन ऐकतो. तो केवळ ऐकत नाही तर त्याचे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तो समोरच्या व्यक्तीचे तोंड बळजबरीने बंद करून ऐकत नाही, तर समोरच्या व्यक्तीचे म्हणणे आणि त्याच्या भावना समजून घेण्यासाठी तो ऐकतो. कारण जर कोणी जबरदस्तीने तोंड बंद ठेवले तर तो व्यक्ती त्याच्या आत गुदमरायला लागतो आणि मग त्याच्या गुदमरणे कमी करण्यासाठी नंतर काही वेळाने तो प्रत्येक गोष्टीवर लोकांवर राग व्यक्त करायला सुरुवात करतो. म्हणूनच एक यशस्वी व्यक्ती लोकांची लक्षपूर्वक ऐकण्याची सवय विकसित करतो. परंतु बहुतेक अयशस्वी लोक लोकांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत नाही आणि ऐकले तरी समोरच्या बोलण्याला उत्तर देण्यासाठी ऐकतात. लोकांचे बोलणे लक्षपूर्वक न ऐकणे आणि मध्येच थांबवण्याचे दोन तोटे. प्रथम, जर समोरची व्यक्ती एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलत असेल आणि आपण त्याला अडथळा आणला तर तो ती गोष्ट विसरेल किंवा तो त्याचा अपमान झाला असं समजेल आणि ती गोष्ट पुन्हा सांगणार नाही आणि एक महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. दुसरी सवय, यशस्वी आणि श्रीमंत लोक त्यांच्या चुकांसाठी दुसऱ्यांना दोष देत नाही. मी यशस्वी झालो असतो पण माझे नशीब वाईट आहे. मी खूप प्रगती केली असती पण माझ्या आईवडिलांनी माझी नीट अभ्यास घेतला नाही. मी खूप काही केले असते पण माझ्या घरच्यांनी मला साथ दिली नाही. ज्यांना इतरांना दोष देण्याची सवय असते ती व्यक्ती थोडा आनंद तर घेऊ शकते. असं केल्याने त्यांचा अभिमान वाढत आहे असेही त्यांना वाटते, परंतु शेवटी ती व्यक्ती यशस्वी होत नाही. बहुतेक लोक आपला आळस आणि निरुपयोगीपणा लपवण्यासाठी इतरांना दोष देतात, पण सत्य काही वेगळंच आहे. हे जाणून घ्या. जे यशस्वी आणि श्रीमंत होतात ते स्वतःच्या चुकांची आणि अपयशाची जबाबदारी घेतात, त्यातून शिकतात आणि पुढे जातात. एक यशस्वी आणि हुशार माणूस कधीच स्वतःबद्दल नकारात्मक बोलत नाही किंवा तो असा विचार करत नाही की त्याला जमलं नाही तर किंवा मी यशस्वी नाही झालो तर. अयशस्वी लोक नेहमी असे बोलतात, मी नेहमी चुका करत राहतो, माझी लायकी नाही, मी ते करू शकणार नाही, माझं नशीबच वाईट आहे. या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती स्वतःशीच कळत नकळत बोलत राहतो आणि अशा मानसिकतेत तो अडकतो आणि या दलदलीतून पुन्हा तो बाहेर पडू शकत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या मनात असं काही येईल तेव्हा तेव्हा या प्रकारापासून वाचण्यासाठी पुस्तके वाचणे, व्यायाम करणे, श्वासाकडे लक्ष देणे किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीशी बोलणे इत्यादी सकारात्मक गोष्टी करायला सुरुवात करा. तुम्हाला वाटेल ते किंवा हवे ते करा, पण स्वतःला नकारात्मक करणे थांबवा. यशस्वी आणि शहाणा माणूस कधीच स्वतःशी असं बोलत नाही, कारण त्याला माहीत असते की माणूस ज्या प्रकारे स्वतःबद्दल विचार करतो आणि बोलतो तो तसाच होतो. यशस्वी आणि श्रीमंत लोकांची चौथी सवय निश्चित ध्येय असतात आणि प्राधान्यक्रम. तुमची कोणतीही उद्दिष्टे नसतील तर तुम्ही पुढे कसे जाल? तुम्ही तुमची क्षमता आणि जीवनातील अफाट शक्यता कशा ओळखू शकाल? ते मिळवा आणि त्यावर काम करा. बहुतेक लोक असफल आहे कारण त्यांना अद्याप त्यांच्या जीवनाचा उद्देश सापडला नाही, जी यशाची पहिली पायरी आहे. ज्या व्यक्तीला सकाळी आपल्याला अंथरुणातून कशासाठी उठायचे आहे हेच माहिती नसेल तर त्यांचा पूर्ण दिवस फालतू काम करण्यामध्ये जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाच्या किती वाईट विचाराने
तुमचे काहीच होणार नाही, कारण तुमचा करता करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. कर्माची भीती नक्की मनात ठेवून तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या गोष्टीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. माझ्यावर प्रेम आहे तर मग माझ्या विचारांचे पालन कर. कोणीही तुझे काही बिघडू शकणार नाही. भक्ताच्या हाकेच्या आधी मी तयार असतो, पण त्यांचा विश्वास आहे की हाकेला धावतो. म्हणूनच मी त्यांच्या हाकेची वाट पाहत असतो. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले तरी तू लढ, घाबरू नको, आम्ही सोबत आहोत. माझे खरे भक्त कधी कुणाला दुखवत नाही, कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहे. दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात आहे. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवावा, मोक्ष मिळेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा. तारक मंत्र या 2 शब्दात त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही. शेवटीही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते. आणि हो, जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे आहे की अतकर्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि मग बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहज मिळवाल. आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील, असे तू काय करतो रे, की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते. तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मार्गे माझे स्वामी गुरु स्वामी समर्थ आहे. माझ्या मार्गे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत. या जगाचा जो एकच मालक आहे, या जगात झाडाची पाने सुद्धा जो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहेत आणि राहणार. तरी मी एक परत विनंती करतो की सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. जीवनात कोणतीही गोष्ट शिकणे, पुढे जाणे हे गुरुशिवाय अशक्य आहे. त्यामुळे जन्म घेतल्यावर आई आपली पहिली गुरु असते असे मानले जाते. आणि त्यानंतर अनेक गोष्टी शिकण्यासाठी अनेक गुरु आपल्याला भेटतच असतात. पण या सगळ्यांच्या पलीकडे जीवनाचा खरा अर्थ समजवणारे, शिकवणारे सद्गुरू मात्र एकच असतात. एक यशस्वी व्यक्ती यशस्वी याच कारणासाठी आहे कारण त्याने त्याच्या जीवनातील ध्येय शोधले आहे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी तो त्यावर प्रयत्न देखील करत आहे. त्यानंतर गुरूंनी 5वी सवय सांगितली. यशस्वी व्यक्ती कधीही कोणाचाही अपमान करून हे वाईट काम करत नाही जोपर्यंत कोणी त्याला करण्यास भाग पडत नाही. त्यामुळे कोणाकडे आपल्यापेक्षा कमी संपत्ती असेल, कमी ज्ञान असेल, दिसायला तो आपल्यापेक्षा चांगला नसेल, याचा अर्थ असा नाही की आपण त्याला कमी लेखू. मग तो घरचा नोकर असो, लहान मुलगा असो, खरा यशस्वी आणि हुशार माणूस कधीच त्याला कमीपणा देत नाही आणि त्याच्या कृतीनुसार त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु अनेकांना छोटे जरी यश मिळाले तरी ते आपल्या खालच्या लोकांना खूप कमी लेखू लागतात. त्यामुळे ते आयुष्यात कधीच मोठे यश मिळू शकत नाही. पण जे आपल्या मेहनतीने यशस्वी होतात ते कधीच स्वतःला मोठे समजत नाही. यानंतर जी गोष्ट सर्वात यशस्वी लोक कधीच करत नाही, दिरंगाई करणे, म्हणजे आजचे काम उद्या पार पाडणे. काही जण बोलतात, मला आता असं वाटतं की हवामान चांगले नाही म्हणून मी माझी कामे रात्री करेन, मग सकाळी लवकर करेन, उद्या करेन. यशस्वी लोक या सर्व बहाण्यापासून दूर राहतात. ते जास्त बहाणा करत नाहीत कारण ते मेहनती असतात. काम लगेच संपण्यावर त्यांचा विश्वास असतो. ही गोष्ट ते स्वतःच्या आत ठेवतात की मला ते करावं लागणार आहे. ते उद्यासाठी ठेवून मी माझी मानसिक चूक का करावी, मी ती आता पूर्ण करतो. जर तुम्हाला आयुष्यात खूप यशस्वी व्हायचे असेल तर आजचं काम आजच करा.
उद्यावरती सोडू नका. आणि बघा, ही एक सवय तुम्हाला खूप दूर घेऊन जाईल. यशस्वी माणसे जबाबदारीपासून कधीच पळत नाही. ते नेहमीच जबाबदारी स्वीकारून शिकण्याची आणि पुढे जाण्याची सुवर्ण संधी समजून घेतात. म्हणून यश मिळण्यासाठी जबाबदारी स्वीकारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. एक यशस्वी माणूस नेहमीच जबाबदारी स्वीकारतो आणि अयशस्वी माणूस नेहमीच जबाबदारीपासून दूर पळतो. हे काम आपल्याला जमणार नाही याचा निमित्त शोधत राहतो. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आजपासूनच उशीर करणे आणि बहाणे करणे थांबवा. यशस्वी लोक इतरांबद्दल बोलणे आणि त्यांच्याशी विनाकारण वाद घालणे टाळतात. बोलणे आणि वाद घालणे इतरांसोबत हे मूर्खपणाचे लक्षण आहे आणि ही सवय माणसाला कधीही पुढे जाऊ देत नाही. कारण असे केल्याने एखादी व्यक्ती विनाकारण आपल्यासोबत शत्रू बनते, जे त्याच्या यशाच्या मार्गात अडथळा बनतात. आणि ज्याला इतरांमध्ये दोष देण्याची सवय असते तो आयुष्यात फक्त दुसऱ्यांच्या चुका शोधू शकतो. दुसऱ्यांच्या चुका शोधत बसून आपण स्वतःचा वेळ वाया घालवत असतो. हे यशस्वी लोक विसरत नसतात. हीच शक्ती त्यांच्या चांगल्या कामामध्ये वापरतात. कोणाशीही वाद घालून किंवा त्यांच्यातील दोष शोधून आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत नाही. म्हणूनच जर तुम्हाला तुमची सर्व शक्ती तुमचे यश मिळवण्यासाठी एकाग्र करायची असेल तर आजपासूनच लोकांबद्दल वाईट बोलणे आणि त्यांच्याशी वाद घालणे बंद करा. जे लोक खरोखर यशस्वी आणि त्यांच्या मेहनतीने यशस्वी होतात त्यांची नवनवी सवय म्हणजे दारू पिणे, धूम्रपान आणि सर्व प्रकारच्या गोष्टी. स्वतःला नशेपासून दूर ठेवतात. शेवटी धूम्रपान किंवा इतर गोष्टींचे व्यसन लोकांना काय देते, जे त्यांना सर्व प्रकारच्या तणाव आणि चिंताजवळ घेऊन जाते. पण यशस्वी लोक स्वतःला ही सवय कधीच लावू देत नाही. तर त्यांना मंदिरात जायची, ध्यान करायची, नामस्मरण करायची सवय असते. त्यामुळे त्यांना शांततेची अनुभूती देते, जे आपल्याला उद्देशाला वाहून घेतात, आपले ध्येय साध्य करतात. ते पूर्ण एकाग्रतेने ध्यानाशी जोडलेले असतात. त्यांना कोणतेही बाह्य नशेची गरज नसते. त्यांना त्यांच्या कामाचा नशा असतो. त्यांना त्यांच्या कामात शांतता मिळते. एवढं बोलून गुरूंनी वळून शिष्याचे डोळे पाहिले. त्यावरून त्यांना समजलं की गुरूंचं म्हणणं पूर्ण झाले आहे. म्हणून तो गुरूंना नमस्कार करून निघून गेला. जर आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर स्वामींची सेवा केली पाहिजे. एकदा एक शिष्याने विनम्रतेने आपल्या गुरुला विचारले, गुरुजी, काही लोक म्हणतात की जीवन एक संघर्ष आहे, तर काही म्हणतात की जीवन हा एक खेळ आहे, आणि काही जण आयुष्याला उत्सव म्हणतात. त्यांच्यात कोण बरोबर आहे? गुरुजींनी त्यावर शांतपणे धीराने उत्तर दिले, ज्यांना गुरु सापडला नाही त्यांच्यासाठी हे जीवन एक संघर्ष आहे. ज्यांना गुरु मिळाला आहे त्यांचे आयुष्य एक खेळ आहे. आणि जे लोक गुरुच्या सूचनेचे पालन करून त्यांच्या मार्गावर चालतात, केवळ तेच लोक जीवनाला उत्सवाचे नाव देण्याचे धैर्य दाखवू शकतात. हे उत्तर ऐकूनही शिष्य पूर्णपणे समाधानी नव्हता. गुरुजींना याची जाणीव झाली. गुरुजी बोलू लागले, बघा, भक्ती म्हणजे काय? किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात, आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ म्हणतात. फक्त एका चित्तेने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सान्निध्यात जाऊन सुखी होतो, हे सत्य आहे. जन्मामध्ये श्रेष्ठ मानव जन्म. स्वामीची सेवा करा तुम्ही आजन्म. स्वामी नाम किती असे गोड, मच्छाही नाही काही मोल. कोणी तुला किती दुःख द्यायचे प्रयत्न करू दे, किती त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जे काय चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा हाच खरा आपला मित्र आहे. म्हणून आपल्याला याचे सदैव स्मरण करायचे आहे. आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा हाच आपला खरा मित्र आहे. म्हणून आपल्याला याचे सदैव स्मरण करायचे आहे. या परममित्राच्या संपर्कात राहायचे आहे. काय रे, काय पाहतोस माझ्याकडे? हा माझा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे. माझ्याकडे तू आशेने जरूर पहा, परंतु लक्षात असू दे, मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात पहा. स्वतः रोप लाव. कोणाच्या आशेवर, मदतीवर अवलंबून राहू नकोस.
कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार तुझाच असेल. स्वामी तुमच्या नेहमी पाठीशी उभे राहतील अशी मी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे स्वामीशिवाय कोणालाच माहिती नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा. स्वामीची सेवा करा. आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असेल तरी स्वामीच्या सेवेने त्या काट्याचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही. तुम्ही यावर सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वतःला स्वामीसोबत जोडा आणि सगळे स्वामींवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करा. नाम घेतले की संकटे येणार नाहीत, पैशाचा ढीग पडेल असे नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल. आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे. तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा नाम जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा. सोबत कोण होतं, कोण आहे आणि कोण राहणार या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्यासोबत स्वामी होते, स्वामी आहेत आणि आयुष्यात स्वामी कायम सोबत राहणार हे खूप महत्त्वाचे आहे. कधीही शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा आपण माणूस आहात का नाही. खरंच स्वामी महाराज अगदी वैयक्तिक लक्ष देतात आपल्या भक्तांवर. मातेची माया, पिताची छाया, तुम बिन स्वामी मी पार्थू कुणाला. आधार जीवाचा स्वामी नाम. काय स्वामी लीला करणार आहे हेच समजत नाही लवकर, पण योग्य वेळ आली ना की स्वामी सगळ्या अशक्य गोष्टी शक्य करतात. दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाशच तिचा परिचय असतो. त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, तेच आपला परिचय देतील. चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणात जळून खाक होते. तुम्ही यावर सहमत असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या स्वतःच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला जे करायला आवडते ते करत राहिले पाहिजे. आपण दररोज असे काहीतरी केले पाहिजे की आपण आपल्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे काम करत राहिले पाहिजे. आपण सकारात्मक आणि चांगल्या मनाच्या मित्रांशी जोडलेले आहोत का हे पाहिले पाहिजे. आपण आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक आहोत का. आपण आपला मोकळा वेळ योग्य प्रकारे वापरत आहोत का. हा प्रकार आपल्याला भाग पाडतो आणि इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास देखील करतो. हे आर्थिक स्थिती आणि आनंद निश्चित करू शकते. आपण नेहमी अशा लोकांसोबत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यांच्याकडे मोठी ध्येय आणि जीवन मूल्य आहे, कारण असे लोक आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात, आपल्याला यशात कायम असतात आणि नेहमी असण्याचा सल्ला देतात. मी कोण आहे आणि मी माझ्या जीवनात कुठे आहे आणि कसा आहे हे प्रश्न आपण स्वतःला विचारत राहिले पाहिजे. दुसऱ्या मार्गाने आपण हे स्पष्ट केले पाहिजे की ते साध्य करण्यासाठी आपण एक कालमर्यादा निश्चित केली पाहिजे. आपण सकारात्मक आणि आशावादी वृत्ती ठेवली पाहिजे. आणि पाचवा मार्ग, आपण आपल्या ध्येयाकडे पूर्णपणे समर्पित असले पाहिजे. आपण नेहमी स्वतःबद्दल सकारात्मक असले पाहिजे. नवीन गोष्टी केल्या पाहिजे. एकांतातही आपण स्वतःबद्दल नकारात्मक गोष्टी बोलू नये, कारण बोललेल्या शब्दामध्ये उत्साहासारखी मोठी शक्ती असते आणि आशेने भरलेली असते. एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. त्याचप्रमाणे नकारात्मक शब्द एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. नवीन शिकण्यासाठी आपण कधीच मोठे नसतो. यशस्वी होण्यासाठी आपल्याला एक गोष्टीची गरज असते, दृढ निश्चय, योग्य शिक्षण नव्हे. माणसाचा हेतू पक्का असेल तर तो स्वतःचा मार्ग काढतो. आपण स्वतःला रोज आठवण करून देत राहायला हवं की आपली उपलब्धी काय आहे. आपण चांगले आहोत, मग आपली ध्येय काय आहे आणि ती आपण कशी पूर्ण करणार आहोत.
आपण एकाग्र आणि सकारात्मक राहिलो तर आजूबाजूच्या लोकांना आपल्याबरोबर काम करणे महत्त्वाचे आणि चांगले वाटू लागते. ते आपल्यासाठी अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपली यशस्वी होण्याची शक्यता अधिक जलद वाढते. नेहमी लक्षात ठेवा, आवाज आणि अपमानास्पद शब्दाचे वापर करू नये. असे केल्याने आपण एक कमकुवत आणि कमी आत्मविश्वासी असलेली व्यक्ती असल्याचे दिसून येते. आपण स्वतःसाठी काय करतो यावर आपले यश ठरत नाही, तर आपण इतरांसाठी काय करतो यावर सर्व अवलंबून असते. प्रेरणा देण्यासाठी आपण काय करतो? सगळे काम आपण स्वतः करण्याची गरज नाही. आपण फक्त आवश्यक तेच केले पाहिजे. बाकी कामाचे वाटप योग्य लोकांपर्यंत केले पाहिजे. असे केल्याने समोरच्या व्यक्तीलाही महत्त्वाचे वाटते आणि आपले कामही सोपे होते. आणि चांगले केले की आपण नेहमीच जिंकणार आहोत. कारण जो जिंकण्याचा विचार करतो आणि विश्वास ठेवतो तो जिंकतो. जिंकण्याचा हा नियम आहे आणि तो असाच चालतो. गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या स्वामीसारखा. सुख असो वा दुःख असो, सदैव पाठीशी उभा असणारा. स्वामी आज तुला म्हणतायत, प्रिय बाळांनो, तुमच्या येणाऱ्या जीवनामध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी आहे. पुढील काही मिनिटे महत्त्वाची आहे. आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा. तुझी इच्छा अपूर्ण राहिली आहे हे मला माहीत आहे. तू निराश आहे हेही मला माहीत आहे. पण मी तुला वचन देतो, तुझे हे दिवस कायम राहणार नाही. आता सर्व काही बदलणार आहे. तुझे चांगले दिवस येणार आहे. तुझा माझ्यावर घट्ट विश्वास असू दे. काळजी करणे थांबव. माझी तुझ्यासाठी खास योजना आहे. स्वामी म्हणतात, हरकत नाही. तुम्ही किती वाईट वेळेतून गेले आहात. तुम्ही किती दुःखाला, संकटांना तोंड दिले आहे. मला माहीत आहे तुम्ही एकट्यात किती वेळा रडला आहात, हेही मला माहीत आहे. तू खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेस आणि तुमच्या कष्टाला आता मार्ग मिळणार आहे. स्वामीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ कायम माझ्यासोबत आहे. कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहे किंवा पुढे काय करायचे हे त्यांना माहीत नसते. पण आपण जेव्हा हरवतो तेव्हा देव आपल्याला मार्ग दाखवू शकतो. त्यासाठी आपल्या स्वामीवर दृढ विश्वास असायला हवा. नामाला पूज्य म्हणून नामस्मरण करावे, म्हणजे हृदयातले स्वामी साक्षात रूपाने प्रकटतात. हवे तर म्हणा पुनर्जन्म, ज्यात आपल्याला पुण्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाम घेण्याची, त्यांची सेवा करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येत नाही, त्यामुळे या संधीचे सोने केले पाहिजे. देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल. आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, श्राप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार आहे. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे, म्हणजेच निसर्गाचा नियम आहे. कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि पैशावरून ठरत नसतो, तर तो विचारावरून ठरत असतो. स्वामी म्हणतात, मनुष्य म्हणून तू परिपक्व झाला आहेस. असा मी केव्हा म्हणे, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मनातून शब्द काढशील. समोरच्याचे मन दुखत नाही ना याची तर काळजी घेशील, पण तुझे शब्द उघड जात नाही ना याची पण काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दाची किंमत नाही अशांसमोर उगाच वायफळ बोलणे सोड. आता शांत राहा, स्वतःची ऊर्जा वाढव, ती नामस्मरणामध्ये दे. नक्कीच तुझं नशीब बदलेल. आयुष्यातले दुःख, यातना कमी होतील. तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये माझी स्वामी माऊली असे टाईप करा. मातीमध्ये पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते, हत्तीमध्ये ते सामर्थ्य नसते. म्हणून लहान लोकांना लहान समजण्याची चूक करू नये. कधीही अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान वाकूनच घेतात. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देऊ नका, आणि जो तुमच्यावरती नेहमी हक्क गाजवत राहतो, तुम्हाला कमी लेखतो, त्यासमोर कधी निरुत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारा
तुम्हाला जीव लावत असतो, तर तुमच्यावर नेहमी हक्क गाजवत राहणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. माझ्या बाळा, समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भौतिक गोष्टीच्या जाळ्यात तू कधी अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा, हे कधी विसरू नकोस. आपण आपल्या मुलांसमोर चांगले वागले पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. कारण लहान मुलाला स्वतःच्या पालकांची वागणूक जास्त आवडते. पालकांची वागणूक हा एक आदर्श सण म्हणून तो अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून येणाऱ्या पिढीला सुसंस्कृत बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जे मिळवायचे आहे ते मिळवण्याची इच्छा बाळगणे. यशस्वी माणसे त्यांना काय मिळवायचे आहे हे विचारण्याच्या त्यांच्या कलेने सर्व काही साध्य करतात. योग्य मार्गाने प्रश्न विचारणे म्हणजे तुम्हाला हवे असलेले उत्तर मिळावे ही एक मोठी कला आहे, जी यशाची इच्छा करण्याची कला आहे. जे करतात त्या प्रत्येकाच्या आत असले पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्यात नेतृत्व गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगला नेता होण्यासाठी आपण सुरुवातीची पहिली सवय अंगीकारली पाहिजे. आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांना त्यांच्या अपेक्षापेक्षा जास्त मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरी सवय, आपण स्वतःवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि आपली महत्त्वाची सवय म्हणजे स्वतःवर आणि आपल्या सभोवतालच्या लोकांच्या क्षमतावर विश्वास ठेवणे. तिसरा नियम, नेहमी बरोबरला बरोबर आणि चुकीला चुकीचे म्हणण्याचे धाडस दाखवले पाहिजे. चौथी सवय, जेव्हा आपल्याला कळते की आपण चूक आहोत तेव्हा आपण आपली चूक ताबडतोब मान्य केली पाहिजे. पाचवी सवय, आपण नेहमी काम करणाऱ्या लोकांचा सल्ला घ्यावा. मन हे खूप अनमोल आहे. आपण त्याची काळजी कशी घ्यावी? जे लोक दहशत, द्वेष आणि नकारात्मक गोष्टी पसरवतात त्यांच्यापासून दूर राहा आणि ज्यांचे ध्येय मोठे आणि सकारात्मक विचार आहेत अशा लोकांसोबत राहा. आपण जबाबदारीपासून कधीही पळ काढू नये, कारण जबाबदारीच आपल्याला मजबूत आणि अनुभवी व्यक्ती बनवते. आपण आपल्या कामासाठी सल्ला अशा लोकांकडून घेतला पाहिजे जे त्या कामात आधीच यशस्वी झाले आहेत आणि त्या क्षेत्रातील जाणकार आहेत. अशा लोकांकडून नाही जे लोकांना मदत करण्यात अयशस्वी आहेत. आपण त्या कार्याकडे पसरत राहतो. आपण नेहमी आपल्या भूतकाळाबद्दल चांगले बोलले पाहिजे. जर आपण एखाद्याबद्दल चांगले बोलू शकत नसाल तर आपण गप्प बसले पाहिजे. आपल्याला मिळेल त्यापेक्षा जास्त देण्यास आपण तयार असले पाहिजे. आपल्याला जसे वागायचे आहे तसे आपण इतरांशी वागले पाहिजे. आपण लोकांकडून कशाची अपेक्षा न ठेवता मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या वैश्विक शक्तीचा उपयोग केला पाहिजे. आपण त्याचे आभार मानले पाहिजे. आम्हाला मदत करण्यास सक्षम केले. असे केल्याने आम्हाला आमच्या कामाबद्दल आनंद आणि उत्साह वाटतो. लोकांना भेटवस्तू देण्याची कला आम्हाला अवगत असली पाहिजे. योग्य मार्गाने भेटवस्तू देऊन आपण कोणाचेही मन जिंकू शकतो. ते देण्याचे काही मार्ग आहेत, त्याबद्दल माहिती असले पाहिजे. फुलांचे गुच्छ, महागड्या वस्तू, फळांनी भरलेली टोपली यासारख्या भेटवस्तूपेक्षाही एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीला हृदयाला स्पर्श करत असतात. हृदयाला स्पर्श करत असेल तर ती आपल्याला प्रिय व्यक्तींना भेटणे यासारख्या अमूर्त भेटवस्तू आहेत. काही वेळ भेट देणे, एक आजारी मित्र त्याच्या घरी त्याच्या तब्येतीला विचारणे, ज्यांनी आपल्याला मदत केली इत्यादी लोकांचे जाहीर आभार मानणे आपले कर्तव्य आहे. आपण प्राण्याकडे लक्ष दिले पाहिजे. दुपारची किंमत अनमोल ठरते. आपण आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांच्या कल्पना, चांगल्या सूचना आणि बुद्धिमत्तेचे कौतुक केले पाहिजे. त्यांना कामाशी संबंधित विषयावर निर्णय घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. असे केल्याने आपण त्यांचे मनोबल वाढवतो आणि त्यांना स्वतःला महत्त्वाचे वाटते. इतरांच्या मनाला आणि आत्म्याला योग्य पोषण देऊन आपण आपला सकारात्मक प्रभाव सहजपणे इतरांवर पाडू शकतो आणि आपण हे त्यांच्या सौंदर्य, कपडे, यश, घरातील सामान इत्यादींचे खरोखर कौतुक करू शकतो. कुटुंबाबद्दल बोलून घर करू शकतो. चांगल्या माणसांची परीक्षा कधी घेऊ नका, कारण हे पाहण्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाही, परंतु निष्ठून तुमच्या आयुष्यातून निघून जातात. माझ्या बाळा, जीवनाला कंटाळला असशील तर या 3 ठिकाणी जाऊन नक्कीच भेट दे.
प्रथम रुग्णालयात गेल्यावर तुला नक्कीच लक्षात येईल की तुम्हाला मिळालेले चांगले आरोग्य इतकी सुंदर काहीच नाही. दुसरे तुरुंग. एकदा तुरुंगात जाऊन बघा, तुम्हाला लक्षात येईल की स्वातंत्र्य ही जगात सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. तिसरा स्मशानभूमीत गेल्यावर तुम्हाला जीवनाचे मोल लक्षात येईल. आज इथे आपण चालत आलेलो असतो आणि उद्या कोणतरी आपल्याला खांद्यावर घेऊन येईल. आपण या जगात काही घेऊन येत नाही, आपण जातानाही सोबत काही घेऊन जात नाही. त्यामुळे विनम्रपणे वागा, देवप्राप्ती कृतज्ञ भाव ठेवा, त्याचे आभार माना. कर्माचे चटके कमी बसावे म्हणून नेहमी सत्कर्म करून स्वामी नाम घ्यावा. जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो तेव्हा आपली प्रार्थना निश्चितच इतरांसाठी मदत म्हणून कार्य करते आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. आणि ही समज लक्षात ठेवून जर कोणी दुःखी व पीडित असेल तर त्याचे दुःख संकट दूर व्हावे यासाठी आपल्याला स्वामीकडे सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो ही प्रार्थना करायची आहे. त्यांचे दुःख दूर होऊन त्या समाधान, आरोग्य, ऐश्वर, यश लाभावे म्हणून प्रार्थना करायची आहे. जे मला ओळखतात ते माझ्यावर कधीच शंका घेत नाही आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधीच ओळखले नाही. ज्या अनुभवाने तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य व आत्मविश्वास वाढवतो. उपवास नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. कायम स्वामी सेवेचा दुष्काळ संपवून स्वामी समर्थ चरण कधीही न सोडण्याचा संकल्प करावा. नियती किती चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा किती चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियती ओळखून आपल्याला फळ देतात. चालता चालता कधीतरी ठेस लागणारच. जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच. ठेस लागणार म्हणून चालणं का सोडायचं, दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं. दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं, याला जगणं म्हणायचं. आपल्याला ही 5 वाक्य नेहमी बोलली पाहिजे. पहिलं, माझा देव सर्व समर्थ आहे. दुसरं, माझा देव अत्यंत प्रेमळ आहे. तिसरं, माझा देव अत्यंत कृपाळू व क्षमाशील आहे. चौथं, माझ्या देवाकडे अकारण कारुण्य आहे. 5वं, माझा देव माझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी उभाच आहे व नक्कीच उभा असणारच आहे. हा संदेश इथेच समाप्त होतो. हा संदेश पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. स्वामी तुम्हाला नेहमी सुखी ठेवू दे ही मी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्यही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच धारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. जेव्हा देवाने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिली. पहिल्या पानावर जन्म लिहिले, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले, दुसरे पान कोरेच ठेवले. त्यावर काय लिहायचं ते मनुष्यावर सोडले. मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते. या दुसऱ्या पानालाच जीवन असे म्हणतात. एकाने देवाला विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या जवळ असतात. देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करतात. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळते. हा स्वामी संदेश प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. हे घर श्री स्वामी समर्थांचे आहे. श्री स्वामी समर्थ हे घर चालवितात. श्री स्वामी समर्थ महाराज या घराचे यजमान आहेत.
आम्ही सर्वजण श्री स्वामी समर्थांच्या कुटुंबातील आहोत. आमची सुखदुःखे ही आम्ही श्री स्वामी समर्थांची इच्छा समजतो. श्री स्वामी समर्थांच्या इच्छेतच आमचे कल्याण आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपा आहे हे आमचे जीवित ध्येय आहे. श्री स्वामी समर्थ नामस्मरण आमच्या ध्येयप्राप्तीचे साधन आहे. श्री स्वामी समर्थांचं नाम घेणं म्हणजेच त्यांची कृपा लाभणं. श्री स्वामींची कृपा लाभणं म्हणजेच जीवन कृतार्थ होणं. स्वामी म्हणतात, वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. स्वामींना जे आवडते ते करणे आणि ना आवडते ते सोडणे म्हणजे स्वामी सेवा. स्वामी समर्थांना काय आवडते? पहिलं, नामस्मरण. दुसरं, कोणत्याही परिस्थितीत समाधान. तिसरं, नेहमी गोड वाणी. आणि चौथं, आपल्या चांगल्या वागण्याने लोक जोडण्याची कला. स्वामी समर्थांना काय आवडत नाही? पहिलं, ढोंग. दुसरा, आळस. तिसरा, अभिमान. चौथा, परनिंदा. एवढे सांभाळावे, स्वामी आपल्या पाठीशी नक्कीच उभे राहणार. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडाच्या अवयवासारखी असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळासारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागते. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागते. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही जगात. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. किती संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते. मित्रांनो, आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामोरे जावे लागते. जीवनात संघर्षाशिवाय कोणताही पर्याय नाही. जर तुम्ही मनापासून संघर्ष केला तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळते. आपण हार न मानता एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपले प्राणपणाला लावतो आणि ती गोष्ट आपण पूर्ण करतो. पण त्यासाठी लागते ती गरज आत्मविश्वासाची, धैर्याची. हे जीवन, हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते. त्यामुळे ते असे जगा की तुमच्यासोबत असणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा आनंदी राहिला पाहिजे. या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रोबाव आणि तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम. जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. शत्रू कोणीही असो, कितीही मोठा असो, किती बलवान असो, त्याला बिनधास्त सामोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा. स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतं. अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या, अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा घाबरून जाऊ नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचे असते. एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल. ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ. जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही व मरतानाही पाहणार नाही, तरी सुद्धा आयुष्य संपूर्ण मुहूर्त पाण्यात जाते. आपल्यासाठी सगळेच दिवस, सगळीच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी आणि करण्याची इच्छा असावी. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही चांगला. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्याचा दोष आहे, तुमचा नाही. स्वामी तुमच्या नेहमीच पाठीशी उभे आहे. आता आपण स्वामींची एक कथा ऐकणार आहोत. कथा सुरू करण्यापूर्वी
तुम्ही स्वामीचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर कथेला सुरुवात करू. एकदा एक तरुण मुलगा भिकूकडे जातो आणि म्हणतो, माझे नशीब इतके वाईट का आहे? मला माझ्या आयुष्यात जे हवे होते ते मला कधीच मिळाले नाही. मला नेहमीच यश आणि निराशा मिळाली आहे. परंतु मी अशा अनेक लोकांना भेटतो, अशा लोकांना जाणून घेतो ज्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही, ज्यांना त्यांच्या आयुष्यात जे हवे होते ते मिळाले आहे. गुरु असे का? काही लोकांना सर्व काही मिळते, ते जे काही करतात ते प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतात. काही अशी लोक आहेत जे सर्व काही मिळवतात, तर दुसरीकडे बहुतेक लोक माझ्यासारखीच स्वप्ने पाहत राहतात, पण ते कधी त्यांच्या इच्छित गोष्टी आणि यश मिळवू शकत नाही. म्हणून तुम्ही मला एक मार्ग सांगा ज्याद्वारे मी माझे नशीब देखील बदलू शकेन, मी ते निश्चित करू शकेन आणि इच्छित यश मिळवू शकेन. भिकूने मुलाचे लक्षपूर्वक ऐकले आणि नंतर म्हणाले की तुम्ही यशस्वी लोकांबद्दल बोलत आहात. त्यापैकी काही अंशतः यशस्वी झाले आहेत, परंतु त्यापैकी बहुतेक यशस्वी झाले आहेत कारण त्यांनी ते कमावले आहे. महत्त्वाच्या सवयी आणि एक विशेष वृत्ती असणे खूप महत्त्वाचे आहे. आज मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे. फक्त माझी संपूर्ण गोष्ट शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. ती व्यक्ती म्हणाली, होय गुरु, मी तुमची संपूर्ण गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो. आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर आपण उपाय शोधू शकतो. सर्व आपले हृदय शोधण्यासाठी धडपडत आहे. तुम्हाला शोधणे म्हणजे मनाची अशी स्थिती प्राप्त करणे जिथे प्रेम, चांगले आरोग्य, लक्ष आणि आनंद आहे, जिथे कोणतेही प्रतिबंध नाही, द्वेष नाही, कोणतीही चिंता नाही, युद्ध नाही, फक्त शांतता आहे आणि आनंद. जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे जावे लागते. तुम्हाला तुमची तयारी मिळवण्यासाठी देवाचे नामस्मरण करत राहायचे आहे. लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे, पण नामस्मरण करणे सोडू नका. सकारात्मक बदल होणार आहे आणि तुमच्या सर्वात महत्त्वाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल आणि नक्कीच तुमची प्रार्थना पूर्ण होईल. तुम्ही यावर सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. आता लवकरच तुम्ही तुमच्या जीवनात नवीन अध्यायात प्रवेश करणार आहात. घाबरू नका, कारण आम्ही सोबत असताना घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही तुमच्या मनाला सांगा, हे मना, तू आता निशंक हो, निर्भय हो. स्वामी बळ आहेत, पाठीशी सर्व काही चांगलेच होणार आहे. तुम्ही फक्त सकारात्मकतेने आपल्या कर्माकडे वाटचाल करा आणि मग ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे, तो भूतकाळात काय घडले याचा विचार न करता वर्तमान आणि भविष्यकाळाचा विचार करून पुढे जात असतो. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही तिच्या आयुष्याची कल्पना केली आहे ते आयुष्य जगा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो किंवा वाईट, तो तुम्हाला घडवत असतो. तुम्हाला एक नवीन अनुभव, एक शिकवण देत असतो. म्हणून आयुष्यातल्या प्रसंगाला घाबरू नका, त्यांना सामोरे जा. त्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. कुणास ठाऊक तो प्रसंग तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. जगात यशाचा मार्ग असेल तर तो मी नक्कीच शोधेन आणि नसेल तर मी निर्माण करेल, असा विश्वास स्वतःवरती असायला हवा आणि कृतीमध्ये उतरवायला. मग मी तुम्हाला मदत नक्कीच करेन. फक्त तुमची मेहनत करण्याची तयारी असू द्या. तुम्ही कष्ट करायला तयार असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी, मी तयार आहे असं टाईप करा. स्वामींनी आजवर इथवर सुरक्षित आणलं, पुढेही सुरक्षित नेतील यावर विश्वास ठेवा. आपली इच्छा पूर्ण होणार यावर विश्वास ठेवा आणि स्वामीवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. अडचणी किती येऊ द्या, प्रारब्ध पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादात दिवे लावायचे स्वप्न पहा. नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही. या ब्रह्मांडात एकच परमचैतन्याची सत्ता आहे, ज्याला आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे.
व मानवाला वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करू शकते. आयुष्यात काहीही नसले तरी चालेल, पण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा हात डोक्यावरती असावा. मग काही मागायची गरज नाही, पुन्हा पुढे हात पसरायची गरज लागणार नाही. मग आयुष्य सुख आनंद समृद्धीने भरून जाईल. कोणतेही कामानिमित्त घराबाहेर पडताना स्वामींना सांगितल्याशिवाय घराबाहेर पडू नका. स्वामींना सांगून घराबाहेर पडा आणि नवीन दिवसासाठी स्वामींना धन्यवाद द्या. तुमचे काम नक्कीच होणार. काम होत नाही म्हणून सर्व सोडून द्यावं असं नाही. विश्वास ठेवा. जे आता घडत आहे त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी येणार आहेत. तर मग चला आज स्वामींना प्रार्थना करूया. हे समर्था, तुझ्या नामाचा महिमा इतका आघात आहे, कदाचित तुला सुद्धा माहीत नाही असेल. या नामाने तुझ्या सगुण रूपाचे दर्शन होतेच, पण तुझ्या निर्गुण तुपाचा अनुभव सुद्धा होतो. जेव्हा आपण एखाद्याला बोलण्यासाठी आणि त्यांचे ऐकण्यासाठी प्रोत्साहित करतो, मग ते त्यांच्या यशाबद्दल किंवा त्यांच्या समस्याबद्दल बोलत असले तरी आपण त्यांचे ऐकणे त्यांना चांगले वाटते आणि असे केल्याने आपण त्यांचा विश्वास आणि आत्मविश्वास वाढवतो. समर्थन दोन्ही जगू शकतात. आपण लोकांचे लक्षपूर्वक ऐकल्याने आपण त्यांच्या दृष्टीने एक प्रभावी आणि गंभीर व्यक्ती बनतो. आपले वाईट हे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की आपण पुढे जात आहोत आणि जेव्हा आपण आपल्या वाईटाला मागे वळून प्रतिसाद देत नाही तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम आपण तिथेच काढून टाकतो. मग आपल्याला मिस्टर किंवा डेट मिळते. आपण आपले सर्वोत्तम देत राहिले पाहिजे. आपल्या कामाचे खरे कोणी घेतले तरी चालेल, परंतु योग्य वेळ आपल्याला आपल्या कामाचे फळ देते. चुकीचे बोलणे आणि आपले काम घेण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्याकडून बदला घेण्याच्या विचारात आपला वेळ वाया घालवतो. आपण ध्यान, नामस्मरण करून आपल्यामध्ये आध्यात्मिक शक्ती आणली पाहिजे. आपल्याला आपल्यावर खात्री असेल तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ध्यान, नामस्मरण या रूपातून मिळालेली शक्ती आपल्यामध्ये खूप बदल घडून आणते. असे काही नियम आहेत ज्याद्वारे आपण आपल्यातील आध्यात्मिक शक्तीला जागृत करू शकतो आणि टिकवून ठेवू शकतो. आपण ध्यान आणि एकांतातून स्वतःला जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण नेहमी नम्र असलो पाहिजे. आपण कधीही आपली संपत्ती आणि सामर्थ्य दाखवू नये. आपण जे काही करतो ते आपण उत्साहाने केले पाहिजे. आपण जबाबदारी घेण्यास नेहमी तयार असले पाहिजे, कारण ही सवय आपल्याला अधिक कडक बनवते. जर कोणी आपल्याला सल्ला मागितला तर त्याच्या समस्याकडे वैयक्तिक लक्ष द्या आणि त्याला तोडगा काढा. जर आपण आपले शब्द आणि वचने खरी करून दाखवली तर ते आपल्याला खूप आदर आणि आपल्याला आशीर्वाद देखील देतील. आपण आपली छोटी आश्वासने पूर्ण करून मोठे यश मिळवू शकतो. जसे की आपण एखाद्या समस्येचे निराकरण केल्यावर एखाद्याला भेटण्याची वेळ आली तर आपण त्याला त्या ठराविक वेळ भेटले पाहिजे. आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुणी आपल्याला समस्या किंवा मजबुरी आपल्याशी शेअर केली असेल तर आपण त्याचे शब्द गुप्त ठेवले पाहिजे. असे केल्याने आपण समोरच्या व्यक्तीचा विश्वास जिंकतो आणि त्याच वेळी आपण नेहमी आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. आपण आपला वेळ कसा आणि कोणासोबत घालवतो यावर आपल्या यशाचा निर्धार अवलंबून असतो. यासाठी आपण आपल्या मित्रांचे वेळोवेळी आढावा घेत राहायला हवे की आपले मित्र चांगले भविष्य घडवण्यासाठी काम करत आहेत का. तो आपल्याला योग्य आणि सकारात्मक सूचना देतो. तो आपल्याला मदत करतो का. कठीण प्रसंगी द्वेष करण्यापैकी एक नसून आपण तिरस्कार करणाऱ्या मित्रांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्याला मागे खेचले पाहिजे. यासह आपण आपले जीवन नवीन आणि चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण संयमाचे महत्त्व देखील समजून घेतले पाहिजे, कारण मोठे साध्य करण्यासाठी वेळ लागतो आणि महत्त्वाची उद्दिष्टे. म्हणूनच आपण आपल्या ध्येयाकडे दररोज एक पाऊल टाकत राहिले पाहिजे. जे आपल्यासोबत काम करतात ते केवळ आपल्यासाठीच नाही तर येणाऱ्या पिढीसाठीही काहीतरी घडवतात. जेव्हा आपल्याला वाटते की आपले काम पूर्ण झाले आहे तेव्हा आता 10% अधिक खर्च केला पाहिजे. त्या कामात झालेल्या चुका कमी करण्यासाठी वेळ द्यावा. असे केल्याने आपल्या कामासाठी समर्पण वाढते. पैशाने आपल्यावर ताबा ठेवता कामा नये.
आपल्या कमावलेल्या पैशाचा काही उपयोग आपण इतरांच्या मदतीसाठी केला पाहिजे. कारण दान केल्याने संपत्ती शुद्ध होते आणि मन शांती वाढते. यशाच्या शिखरावर पोचायला आपल्याला खूप वेळ लागतो, पण तिथे पडायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे यश कधीच आपल्या डोक्यात जाऊ नये. आपण आपल्या चारित्र्याचा एक चांगला आदर्श समाजात ठेवला पाहिजे, जेणेकरून लोक त्यांचे अनुसरण करू शकतील. आयुष्यात शिकणे कधीही थांबू नये. आपण लहान मुलांसारखा विचार केला पाहिजे. त्याच्या कुतूहलामुळे मूल त्याला जे काही सांगू द्यायचे आहे, जे काही जाणून घ्यायचे आहे त्याबद्दल शिकते आणि भविष्याबद्दल स्पष्टपणे विचार करायला सुरुवात केली पाहिजे. आपण हुशार लोकांचा सहवास ठेवला पाहिजे, जे आपल्याला समृद्ध करतात, आपल्याला उंचावतात, प्रोत्साहन देतात, यश आणि आनंद आपल्यासोबत शेअर करतात आणि मग आपण आपला सर्वोत्तम काळ उद्यास येताना पाहू शकतो. आपण निराशवादी लोकांना आपल्या आयुष्यात स्थान देऊ नका. यशस्वी लोकांकडून घेतलेले आणि यशस्वी लोकांकडून शिकून आपण एक आव्हानात्मक आणि मोठे ध्येय ठेवले पाहिजे, जे साध्य करण्यासाठी लोक विचार करतात. कारण ध्येयाशिवाय जीवन निरर्थक आहे. ध्येय जितके मोठे असेल तितकी ऊर्जा आपल्याला आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी अधिक ऊर्जा लागेल. भिक्खू त्या मुलाला म्हणाले, मला आशा आहे की यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते आता समजले असेल. त्याचे आदेश घ्या आणि तिथून निघून जा. हे समर्था, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस. आम्ही सर्व तुझे बाळ आहोत. तू आमची सतत काळजी करतोस, आम्हाला संकटातून वाचवतो आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्याचा सतत अनुभव देत राहतोस. स्वामी, आजवर मला जे दिले ते तुमचेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तुम्ही मला भरपूर दिलेले आहे. राहिलेले आयुष्यसुद्धा तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, समृद्धी, ऐश्वर, शांती व चांगले आरोग्याने जाण्यासाठी तुम्ही तुमचा आशीर्वाद द्या आणि नामस्मरणाची ताकद दे. तुमची सतत आठवण होऊ द्या. केवळ तुमच्या पायाशी बसून राहणं हे देखील तुमचं पूजन. तुमच्यापासून दूर असताना तुमचं चिंतन करणं हे देखील तुमचं पूजन. हातात जपाची माळ नाही की मुखात पूजाविधीचे मंत्र नाही किंवा पूजनाचा थाटमाटही नाही. सुगंधित फुलं नाही, रसाळ फळं नाही. माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोहोचतो. स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. सुखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. या विश्वात सर्व मानवसह पशु, पक्षी, प्राणी सर्वांचे चालक, मालक, पालक स्वामीच आहेत. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतलेला आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांना नामाचा उपहार दिला आहे. आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. जीवन तणावपूर्ण करू नका. नेहमी स्वतःसाठी वेळ काढा. त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल. स्वामी भक्त हो, आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामी दर्शन देतात. आपला सर्व प्रपंचभार स्वामीवर सोडावा, तेच सांभाळतील. नित्यस्वामी नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिथे रूपांतर सेवेत होते आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, सहायता, रचनात्मक कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात. या शरीराला सेवेकरी असे म्हणतात. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रगट करण्यासाठी ताक उसळावे लागते, अगदी तसेच नामातच सर्व कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागेल. हे ब्रह्मांड नायक, माझे स्वामी माऊली, तुला अनंत कोटीचा धन्यवाद. असेच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. श्री स्वामी समर्थ.